तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. तर आम्ही निघालो आहोत सोन्याच्या वाडीमध्ये. सकाळी लवकरच निघालो आहोत. काहीतरी असा नवीन छान बेत केला आहे, तो तुम्हाला थोड्या वेळातच दिसेल. आणि पिल्लू पुढे बसून इतकं गप्पा मारते की प्रश्न चालू आहेत पप्पांना. आणि खूप खुश झाली, तिला खूप आवडतं फिरायला. हे बघा, मी चालवत एकदम थंड असं वातावरण, एकदम इतकं पण नाही आहे पण असं थंड वातावरण. फर्स्ट टाइम सकाळी एवढ्या लवकर बाहेर पडलो आहोत, त्यामुळे भारी वाटतं एकदम. सकाळी गार एकदम आणि फ्रेश वाटते. आणि खूप दिवस ही गोष्ट आम्ही करायची ठरवत होतो, पण ते काही कारणास्तव होतच नव्हतं. प्लॅनिंग केलं तर सक्सेस होत नाही असं म्हणतो आपण, तसंच घडत होतं. आणि हे अचानकच आम्ही ठरवलं आणि चाललो आहोत. आणि स्नेहा पण येणार होती, पण स्नेहा गेली कोल्हापूरला. नाही करत आई येतो कुठे चाललो आपण? कुठं? होय. आणि तू कशी आवरलीस? हां, ते जीन्स आहे. चप्पल झालं. तर आम्ही आता पोचलो आहे घरी. आणि आल्या बघता तुम्ही आद्या मामींच्या सोबत कपडे धुवायला बसले. आल्याला तिने नाश्ता केला, तिला आंघोळ वगैरे घालून आम्ही लगेच निघालो. आईचं काय करतेस काम? नाश्ता वगैरे मी काय दिला नव्हता, म्हटलं घरी तर गेल्यावरती देऊ म्हणून. दादा तिनं पटकन नाश्ता वगैरे केला. आणि मामी बाहेर कपडे धुवत होत्या, तर तिला पण कपडे धुवायचे होते. कपडे धुवायला बाहेर बसले. आणि म्हणतात ना, मुलं बाहेर आल्यावर खूप हट्ट धरतात, त्यामुळे तिला काय बोलू पण शकत नव्हती. म्हटलं जाऊ दे, खेळते तर खेळू दे आणि करू दे एन्जॉय. आणि बसली आता पाण्यामध्ये, आता कधी निघते काय माहिती. आणि तिला मोठा साबण हवाय, छोटा साबण नको आहे. त्यामुळे मामीनं म्हणते मला मोठा साबण बंद केला, मुरवला बंद केला. आता शिजलाय का? पाणी कमी पडलेलं, पाणी घातलं. पूर्ण पॅक झाले. पाणी घातलं थोडं आणि मग मुरवला की पाणी घालून थोडस शिजला की. मामीला असं वाटतं की मला जेवण बनवायला येत नाही. झालाय की सुट्टा. आम्ही आलेलो आहोत इथं. आणि मम्मी बघा तिकडे, ती गाडी आहे का? गाडी तिथं बघा. माझी मम्मी आले. हे गाडी आली. मम्मी फोन कर, पैसे तर मम्मी आली. आणि ही बघा मामा, आई, मी आले. चांगलं बनवा, आवाज नाही. काय जोरांग केस निघतेस. तर सामान फर्स्ट त्यात आणलेलं, पण ते का काही JCB आणणार आहेत. मग धूळ उडल वगैरे आणि न्यायलेत. आणि हिचं बघा काय चाललं इथं. ए आद्या, चला आपण जेवण बनवूया. बघा, चिकन का मटण आणायचंय. मग आता मामा आणि मी जाणार आहे. आणि विहीर बघा इथे, मी विहीर दाखवते तुम्हाला. हा, तू बघा, खेळ मी आले. विहीर बघू शकते, घाण आहे. कसं आहे, पाणी सोडून नाही ना. सो इथं सुद्धा मामाचं रान आहे, तिथं पण रान आहे. आणि तिकडं कणसाचं रान आहे. आज तुम्हाला दाखवू आम्ही सगळं रान. त्याच्या फर्स्ट आम्ही आणतो चिकन आणि मग तुम्हाला दाखवतो. आणि बघा किती भारी वाटतं इथं. पूर्ण असं जंगल, हिरवगार आहे. पोरगीचं काय चाललंय?
गाड्या वगैरे तिथं. काय मम्मी पकड. माती खा. ही बघा मम्मी. टाकू. सगळीकडे जागा चांगली असते, आपल्याच मनात असते काहीतरी. आम्ही इकडे मामीचं झोपायला आला. सोनमचा असा हे कांदा चिरायचा आहे बघा. आता आम्ही जेवण बनवणार आहे. अशी चूल बनवली. अशी चूल बनवली आहे. भैया कपडे का ती पण नटा आमचं काय. माझा ए, आधी इकडे थांब थांब. ते गाडी लावून येणार आहे. गाडी लावून येणार आहे. ये पटकन. मातीत खेळ ये. ए माती. ए बाई इथं माती आहे. बाई इथं माती आहे. चपाती चारत होती कांदा मी. लगेच इकडे तू झोप इथे झोप झोप. चप्पल तिला लय आवडतं. कळलं का? इकडे बघू आधी. आधी कसं बघू इकडे. धुवाय पाहिजे ना मामी. चला घरी. घर कुठं आहे? आडच ना हो मराठी उपसतील ना आता मध्ये आणि मग काम करायचं. आता कशाला जरा दम काढ की. संगीतान बामणी हे तुझं नाव आहे? मला आधी हसायला कमी लागते. चंद्रकांत बामणी. पप्पांचं नाव झालं की तुझं. आध्या चंद्रकांत. आध्याला इथं नाव विचारतायत तर सगळ्यांना सांगते चंद्रकांत बाबणे म्हणून. आद्या नाही, चंद्रकांत बाबणे. पप्पांचं नाव सांगते. परी ते अंगातलं काढ बाय पहिलं. पाणी जरी झालं का पाजून चिखलात फुलांचं नसेल नाही तर फुलं बिल असं आलेलं फुलं. किती वेळ चालतो बाई? तिला वड रे त्यातनं वडत. जॉब झालं पाणी लय साठते. पाजलं नाही कालपासून. ना पाईप आहे ना. बघ ह्याच्यात मीठ पीठ. मीठ कमी वाटतं मला. अजून हे करायचंय की मग कशाला दाखवायचं. लई नाही बनवत मध्यम. जरा पाणी घाला. पुरणार नाही मामी ते. मला पोरगीनं कापू बिपू. अगो इकडं अगो नको. अगं चाकू सोड. लपून चाकू घ्यायचा नाही माझी अशी पहिली. चला आपण दाखवून येते तुला. भूक लागून ना मला पण. शिजून कमी होणार ना. जार वगैरे सगळं घेऊन आली मामी घरातून. पाणी दिला तर बरं विधान प्यायला. केलं त्यात होता बस झालं ना. अजून टाक.
ते की म्हणजे ते उशीर पावतो शिर. आपल्याला काय चुलीचं येत नाही. मस्त असं टिंग टिंग झालंय. ते शिजून नंतर कमी होणार ना. धर बस पाणी धर तुला पाहिजे. मग आम्ही पाणी त्याला पाणीच नाही तर. हे झालंय. आता थोड्या वेळाने ही दोघं बघा कशी बसल्यात. आणि आद्या गेल्या तिथं JCB आलाय ते बघायला. काहीतरी रस्त्याचं तिथलं काम चालू आहे आणि मग तिथं गेलेत. आणि मामांची विहीर मी तुम्हाला दाखवते. आता एवढी मोठी विहीर आहे. आणि साप आणि कातडं पण टाकलेलं ते तुम्हाला मी दाखवते. किती मोठं त्याच्या अंगावरचं कातड आहे. तर साप किती मोठा असेल. बघू शकता. हे आहे ना, हे सापाचं कातड आहे. ते साप किती मोठा झालंय बघा. पुढेपर्यंत कातड गेले. म्हणजे मागे एवढं, इथून पुढे एवढं कातड आहे. हे विहीर. आणि ही तिथून ओढाली मम्मी तिथं काय आहे, मम्मी तिथं काय आहे. सापाचं कातड. आता कळले. आता यायला लागले बघायला. सोनू वास बसला आणि पिल्ल्या बघा JCBच्या इथं. चाललंय आता जेवण वगैरे बनवायचं. मस्तपैकी मामीने बेत केलाय. हाय बाई इथं. हे बाई इकडे. आणि भारी वाटतं असं रानामध्ये, हो की नाही. हे बघ ओके. हे बघ हे काय दिसतंय. साप कुठं देवा बघ. ही पोरगी तर मुलकाची भित्री आहे. असं काढतो साप. तो जास्त वयाने असला तर कात काढतो. असं काहीतरी असतं. आणि आमची मामी बघा, कष्टाळू मामी आमची. आणि हा कष्टाळू मामीचा हा कष्टाळू मुलगा मोबाईल घेऊन बसलेला. खूप मोबाईलचं कष्ट असते ह्याला. आणि तो आजूला घेऊन बसतो. तो नाही दिसणार. असं मामीचं चालू आहे. शेणी वगैरे कुठले आणलं शेणी. ते लगेच जळतं ना पण. मामी मामा म्हशी घेऊन आल्या कुठं बांधतात. इथं बांधतात ना. हां इथे का आणायची म्हस. घरात नाही एवढ्याला म्हस का घेऊन यायची. हां मग किती दिवसात घेऊन येत आहे धुवायला. काम आहे म्हणून, नाही तर नेहमी काम. होय रोज. आज मामीने आमच्या गुलाब घातले आणि ते चेपाटलं झालंय पाक. कारण ही बुट्टी घेऊन येताना. आणि परीने पण घातलं. कुठे गेला शरद? शरद तिथं. सोनू त्याला झाड घाली एकसारखा. वैरण आलं. शरदांनी नाही शिजणार आहे अजून लई. परी बघू शकताय कसं म्हशीचा तो चारा घेऊन आले. पुरी पुराशी शेतकरी झाली. आणि ही बघा पूर्ण मातीत खेळत होती. पण चांगला असतं. भारी वाटतं तुला. म्हटलं खेळू दे. भारी वाटतं. आपण दाबून दाबून मुलांना थांबवलं तर ते पुढं चपाती खाल्ली ना आता भात खाणार खेळू दे. मस्त खेळत बसलेली. खाल्ली वगैरे काही नाही पण असं खेळत होती. तो पिलर उभा केला आणि त्याच्या साईडनी सगळी माती वगैरे लावून असा तो
ऊसाचं एक कांडी आहे ती उभी करून तिने ठेवले. त्याला पण काहीतरी डोकं लागतं आणि त्याच्यासोबत ती एवढा वेळ खेळत होती. बापरे, भरपूर वेळ खेळली ती आणि खूप एन्जॉय केला तिनं. सगळ्यात जास्त एन्जॉय तीच करायला लागली असं दिसतंय आम्हाला. आणि हा आमचा बेत होता आणि असं असं काय आम्ही असं ठरवलेलं आणि चाललं त्या बनवायचं. जेवण वगैरे करून आता आम्ही पुन्हा निघणार आहोत पाटणला. हे गेलेत बाहेर, ते आल्यावरती जेवण वगैरे करणार आणि निघून येणार मग पाटणला पुन्हा. ह्या दोघांनी पेटवून दिले, कार्यक्रम केलाय हे जाळायचा. ही बघा सगळी जाऊ दे पण माझं पिल्लू भरपूर खेळलं रानामध्ये. दगड बिगड सगळं गोळा करून. कशाला ओढालेस बेटा? धर. कसं होत असेल का तिथे जाळून काय काय गप की. तुला माहित नाही व्हय? पाण्याची काय खेळायचं नसतं कधी. आणि आमच्या शहरातनं शेजारी पाणी इकडं आत करून ठेवल्या. आणि हे बघा आमचं कष्टाळू पोरगं, अतिशय कष्टाळू, सगळ्यात पुढं अभ्यासात पुढं, सगळ्यात पुढं ना. आणि शरद आमचा परीला शिकवायला आलाय कसं काम करायचं. आणि मामी ओढ्यातून भांडी धुवून आली आणि मस्तपैकी मामीनं जेवण केलेलं. त्या आद्यामुळं शूट नाही करू शकले. आणि बघा चुलीवरती पुन्हा ठेवले. अजून कोणीच जेवले नाही. मी, शरद आणि परी जेवण घेतले आणि आधुनी चपाती खाल्ली. साहेब सांगणार आमचे. तर सगळ्या अंगाला तेव्हा लागले, हाताला बघ. एवढं ते हळू मला न सांगता चाललंय ना बघायचं. ओके काय झाले आमची मामी पहिल्यांदा कशाला तरी भीत्या. मामी आमची कशाला तरी पहिल्यांदा घाबरायला लागली. कशाला? ती काय आहे ना चालू करायला. मोटर द्या अरे ती भाकरी खायला कोणच जेवायला आहे. पण व्हिडिओ पण ते कशाला आणलंय? चटई आणली ते की आवाज करून मामी मामी हे बघा हे आलेत आणि आदू बघा. हे बघा हे बघा शरद जण पार्टी वगैरे करून आता घरी रिटर्न जात आहोत. तर बघू शकताय मामी आमची बॅटरी लो झाल्या. चार्जिंगचा आणि हे बघा त्यांचं. तर आम्ही अर्ध्या वाटत पोहोचलो आहोत. झालं तर जरासं राहिलंय. हे बघा भरपूर जेवल्या कारण आमच्याशी सोबत चालत आले साहेब. नाही तर कधीच गाडीशिवाय न चालणारे व्यक्तिमत्व.